नमस्कार. मी जयश्री तोरडमल. आज मी सांगणार आहे की आई वडील मुलांसाठी किती कष्ट घेत असतात. ज्यावेळेस आई वडील दोघंही विचार करतात की आपण मुलाला जन्म देणार आहे, त्यावेळेस आईला पूर्णपणे माहिती असतं की आता माझं पूर्ण बालपण जाणार आहे, माझं सर्व अस्तित्व हे माझ्या मुलामध्ये जाणार आहे. माझं सगळं सुख, जे काही सुख दुःख जे आहे ते सर्व काही माझ्या बाळामध्ये जाणार आहे. माझं बालपण सगळं जाणार आहे. माझ्यावर जबाबदारी येणार आहे. मला एक मातृत्वाची भूमिका पार पाडायची आहे आणि मला आता त्याच्यासाठी खूप कष्ट करायचे आहेत. पूर्ण वेळ त्याला द्यायचा आहे. ही सर्व कल्पना आईला अगोदरच माहिती असते आणि वडिलांनासुद्धा माहिती असतं की माझी जबाबदारी आता वाढणार आहे. मला खूप म्हणजे आता थोडेसे जास्त पैसे कमवायचे आहेत आणि मला वेळही भरपूर काढायचा आहे. म्हणजे अशा दोघं आईवडिलांना ह्या कल्पना असतात. तरीसुद्धा एवढं सर्व त्यांना माहिती असूनसुद्धा ते एका बाळाला जन्म देतात आणि बाळाला जन्म दिल्याच्या नंतरने आनंदाने पूर्णपणे त्याचं संगोपन करतात. एक आई तिचा सर्व जीव जे आहे ते बाळामध्ये ओतत असते आणि वडीलसुद्धा त्याचे पूर्ण कष्ट जे आहेत ते बाळासाठी करत असतात. मग आता मुलांसाठी मी हे सांगते, आपले आई वडील त्यांना जे हवं असतं आणि त्यांच्या सर्व काही आनंदावर त्याग करतात. ते आई वडील पूर्ण त्यांच्या आनंदावर त्याग करतात आणि मुलांचं संगोपन करतात. ते ज्या वेळेस आपल्याला मुलं असतात त्यावेळेस आईवडील स्वतःचा विचार करत नाहीत की मला ही गोष्ट पाहिजे किंवा मला ती गोष्ट पाहिजे, मी ही गोष्ट घेणार आहे, मी ती गोष्ट घेणार आहे. आईवडील त्यांना काहीही इंटरेस्ट नसतो. फक्त त्यांचं ध्येय हेच असतं की माझं जे मुलगा किंवा मुलगी आहे, माझी जी मुलं आहेत ती खूप शिकून सवरून सर्वांच्या पुढं जावं. प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपलं मूल जे आहे ते सर्वांच्या अगोदर असावं, सर्वात चांगलं असावं आणि ते असतं. प्रत्येकाचं आईवडिलांची अपेक्षा असतेच आणि आईवडील अशा रीतीने मुलांचा आपल्या पूर्ण आनंद, ज्या गोष्टींमध्ये मुलांना आनंद आहे त्या सर्व गोष्टी आईवडील दोघं मिळून करत असतात. दोघेही सर्व्हिसला जात असतील तर सर्व्हिसला जाऊनसुद्धा पूर्णपणे मुलांचं संगोपन ते करत असतात आणि घरी असल्याच्या नंतरने तर आईचं विचारूनच नका. म्हणजे आईचं काळीज जे आहे ना, आईचं काळीजच म्हणजे ते मूल असतं. मुलाला धक्का तर आईच्या काळजाला धक्का, असं हे असतं. हे तर सर्वांना माहितीच आहे. आणि एवढं मुलांना सगळं काही माहिती आहे की आपल्यासाठी आपल्या आईने, आणि हे त्यांच्यासमोरच सगळी धडपड झालेली असते. पूर्ण काय असं नसतं की ते घराच्या बाहेर गेलेले असतात आणि हे मुलांना सगळं काही दिसत असतं. सगळं आईवडिलांच्या जीवनाची जी धडपड आपल्यासाठी जे चाललेली असते ती सर्व काही मुलांना माहिती असतं. आपल्याला जन्म दिल्यापासनं ते पार आपलं लग्न, आपल्याला मुलं होईस्तोपर्यंत, आपण म्हातारे होईस्तोपर्यंत आपल्या आईवडिलांची जी धडपड असते ना, ती मुलांना सर्व काही दिसत असते, जाणवत असते. मग मला असं मुलांना म्हणायचं आहे की ज्या वेळेस आई वडील दोघंही आपल्या पूर्ण जीवनाचा त्याग करतात आणि मुलांना सांभाळतात, त्यांचा सांभाळ करतात, त्यांना मोठं कमवतात, पैसे कमवण्यासारखं करतात, तुम्हाला नावारूपाला रंगाला ते आईवडील आणतात. मग तेच मुलं आईवडिलांना का सांभाळू शकत नाहीत बाबा? आईवडिलांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. मग तुम्ही का तुमचं कर्तव्य पूर्ण करू शकत नाही? तुमच्या कर्तव्याला तुम्ही का मागं सरकताय? मान्य आहे तुमच्यावरही जबाबदारी आहे, तुम्हाला बी घर सांभाळायचं असतं, सगळं काही करायचं असतं, पण त्यावेळेस तुमच्या आईवडिलांनी सुद्धा ह्या गोष्टी पूर्ण केलेल्या असतात ना, तुमचा सांभाळ, आणि तुम्ही सुद्धा करत असताय. तुमची जी मुलं असतात ना त्यांचा पण तुम्ही सांभाळ करतच असताय की.
पण याचा अर्थ असं नसतो की आपण आई वडिलांना सोडून द्यायचं आणि आपलं पुढचं आयुष्याला चाल द्यायची, असं नसतं. प्रत्येक आईवडिलांची काहीतरी अपेक्षा असते. तुमची किती धनसंपत्ती आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्या फोर व्हीलर गाडीमध्ये फिरायचा त्यांना आनंद नसतो, तुमचे पैसे जवळ घेऊन बसण्याचा त्यांना काही मोह नसतो, तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टीचा त्यांना मोह नसतो. त्यांना मोह असतो फक्त तुमच्या प्रेमाचा, तुमच्या आधाराचा. आणि तुमचं प्रेम आणि तुमचं आधार त्या आईवडिलांना मिळालं ना, बस त्यांनी पूर्ण जग जिंकलं. त्यामुळं आहे ना, तुम्ही कितीही श्रीमंत असा किंवा गरीब असो, तुम्ही आहे ना आईवडिलांची नेहमी कदर करत जा, त्यांची जाणीव ठेवा. तुम्ही जे आत्ता तुमच्या मुलांसाठी करताय ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी केलेलं असतं. कारण का आत्ता तुम्हाला सर्व काही सुखसुविधा मिळत आहेत आणि लगेच ताबडतोब तुम्ही ठरवलं तर त्या वर्षाच्या अगोदर तुम्हाला मिळतात, 6 महिन्याच्या अगोदर तुम्हाला मिळतात. पूर्वी तसं नव्हतं. एक गोष्ट मिळवण्यासाठी आहे ना, आईवडिलांना रात्रंदिवस कष्ट करावे लागत होते. त्यावेळेस ती त्यांना गोष्ट मिळत होती आणि ती तुमच्यापर्यंत येत होती. याची तुम्ही जाणीव ठेवा. आणि प्रत्येक मुलामुलींसाठी माझी ही कळकळीची विनंती आहे, मुलीसाठीही माझी कळकळीची विनंती आहे की जरी मुलगी माता माऊली तू तुझ्या सासरी खुश असशील, तरी हे ना कितीही तू खुश असले ना, तुझ्याही प्रेमाची आईवडिलांना गरज असते. कधीतरी आईवडिलांना धीर देत जा, येऊन बोलत जा, त्यांचं कर्तव्य जे काय आहे तुझं ते करत जा, त्यांचा थोडासा सांभाळ करत जा, माया त्यांना प्रेम माया काय आहे ते देत जा. 2 दिवस तुझ्याही घरी त्यांना घेऊन जात जा. असं मिळून मुलं आणि मुली याच्यामध्ये फरक करून आईवडिलांनी आपल्या मुलांचं संगोपन केलेलं नसतं. मुलगा आणि मुलगी ही दोघं समान आहेत म्हणून आईवडिलांनी सांभाळ केलेला असतो. आणि हेच माझं मुलांना आणि मुलींना सांगणं आहे की तुम्हीही तुमच्या वृद्ध आईवडिलांचा आहे ना काय, मुलगा आणि मुलगी फरक बघू नका. तुम्ही दोघंही तुमच्या आईवडिलांना प्रेम द्या, त्यांचा सांभाळ करा. सांभाळ करा म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीची त्यांना गरज नाही आहे, तुमच्या प्रेमाची गरज आहे. 2 शब्द गोड बोलण्याची गरज आहे, तुमच्या अर्ध्या भाकरीची गरज आहे फक्त त्यांना. तेवढं तुम्ही करा. बघा, तुम्हाला कोणत्याही देवाकडे जायची गरज नाही. तुम्हाला घरातच देव पावतो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि तुमच्या मुलांचं आणखीन कितीतरी पटीने चांगलं होईल. फक्त तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे लक्ष द्या. माझं एवढंच सांगणं आहे. नमस्कार.